अचानक आग लागून 3 घरे व 6 गोठे जळून खाक झाल्याची घटना महागाव तालुक्यातील बारभाई तांडा येथे उघडकीस आली। महागाव तालुक्यातील हिवरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बारभाई तांडा येथे अचानक घराला आग लागली। बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण करून आजूबाजूची 3 घरे व 6 गोठे तसेच 3 वासरे जळून राख झाली। या आगीमध्ये बळीराम पवार, माणिक चव्हाण, देवराव राठोड यांची घरे जळून घरातील अन्नधान्य व मौल्यवान वस्तू, त्याचप्रमाणे हिरामन चव्हाण यांच्या घरातील साहित्यासह कपाटामध्ये ठेवलेले रोख रक्कम 40,000 सुद्धा जळून खाक झाल्याने ही तिन्ही आग ग्रस्त कुटुंबे उघड्यावर आली आहे। त्याचप्रमाणे या आगीमध्ये 6 गोठे सुद्धा जळाली असून या गोठ्यामधील 3 वासरे, जनावरांकरिता साठविलेले वैरण, जळतण सुद्धा जळून खाक झाले असून या आगीमुळे अंदाजे 6 ते 7 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। ही लागलेली आग विझवण्यासाठी गावकऱ्यांनी अतोनात परिश्रम केले, पण आग आटोक्यात आली नाही। घटनेची माहिती ग्रामपंचायत सदस्य शंकर राठोड यांनी सरपंच प्रवीण जामकर यांना दिल्यानंतर जामकर यांनी महसूल प्रशासनाला माहिती व उपसरपंच डॉक्टर धोंडीराव बोरुडकर, सचिव विजय सावळकर व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली। या घटनेची माहिती उमरखेड विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने यांना मिळताच त्यांनी उमरखेड व पुसद येथील अग्निशामक दल व रुग्णवाहिका यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली। या आगीची माहिती मिळताच महागावचे तहसीलदार निलेश मडके, मंडळ अधिकारी बबन गुल्हाने, तलाठी शेख कोतवाल जीवन जाधव यांनी घटनेचा पंचनामा केला व तहसीलदार मडके यांनी ज्या घरांचे नुकसान झाले त्यांना शासनाच्या वतीने प्रत्येकी 5,000 रुपयांची तात्काळ मदत द्यावी अशी मागणी केली आहे। विनोद खोंडे, विदर्भ न्यूज, हिवरा संगम।